याडपाट नाही तर काशीचा नियम माहिती काय माळकरी मंडळी काशीचा नियम माहिती का 12व्या त्यात ओवी आहे मोक्ष देऊन उदार होय केर काशी शरीर ते ठाई वेच किजे मी बोगस पाठीपर्यंत बोलणार नाही हा मी अजून काशीला गेलो नाही आणि जाणारही नाही तुम्ही नेलं तरी जाणार नाही माझी परिस्थिती नाही का मी काय दुपारीत काशीला जाऊन शेवटी येऊ शकतो पण नाही जायचं आपल्याकडे प्रमाण आहे तुकोबा राहायचं वाराणसी गया पहिली द्वारिका उगाच आपल्या बावळण्यासारखं कोणीकडे देव चुळीत बसायचं कोणीकडे काय करायचं काय एक 3 वाक्य तुम्ही जपून वापरा आणि 3 वाक्य तुम्हाला सांगतो अंगातली ताकद जपून वापरा खिशातला पैसा जपून वापरा आणि आयुष्यातला वेळ जपून वापरा अंगातली ताकद जरा जपून वापरा माझा टेलपणा करू नका लय दिवस चालत नाही तो हो महाराज आयुष्यातला ताकद अंगातली जपून वापरा देव देवाच्या बापाला सोडित नाही तर तुम्हाला काय सोडणार आहे एक वाक्य सांगू तुम्हाला रामाचा बाप बायकोच्या मांडीवर मेला आणि जटायू रामाच्या मांडीवर मेला फडफडणारा जटायू रामाच्या मांडीवर मेला आणि रामाचा बाप बायकोला कौशल्याला मांडीवर डोकं ठेवून म्हणतोय कौशल्य सांग मी असं काय पाप केलाय की माझ्या कर्माचं फळ मी भोगतोय की मला 4 मुलं असताना पाणी पाजायला एकही नाही कौशल्याच्या मांडीवर दशरथ पुत्र शोकाने मेला आणि आकाशात फडफडणारा जटायू रामाच्या मांडीवर मेला आता उलट ऐका रामाचा बाप बायकोच्या मांडीवर मेला आणि रामाची बायको पळवणारा रामाजवळ मेला रावण मंग गुरुवार केल्याने लक्ष्मी प्राप्त होत नाही पार्वतीनं गुरुवार करायचं शंकरनं धाब्यावर जेवायचं काय उपयोग आहे का त्याचा पार्वतीचा दणका उठला दुर्गे दुर्गड भारी तुझविने संस्थारी शंकर म्हणतो लिंबू पीळ चकना टाक माझी भाषा नाही ओवे जयाचे ऐक धड नाही जयात रे परत्र पुष्टी काय हे बोगसगिरी चालती का परमार्थात नाही चला थोडं पुढं अंगातली ताकद जपून वापरा त्रास होऊ द्या पण ताकदीचा गैरवापर करू नका मारामारी करायला वापरू नका दुसऱ्याच्या टिंगल्या करायला वापरू नका मग अंगातली ताकद 4 गोष्टीसाठी वापरा 1 काळ्या आईची सेवा करा 2 गाईची सेवा करा 3 आईची सेवा करा आणि 4 भारत मातेची सेवा करा 288 मध्ये एकाचही पोरग मिलिटरीत नाही एकाही कीर्तनकाराचं पोर मिलिटरीत नाही माया सगट मग मिलिटरीत पोरं कोणाचे अरे याची आई शेतात कामाला जाते आणि ज्याचा बाप बैल वळतो त्याचाच पोरगा देश सांभाळतो ज्याची आई 3 म्हणून गरीबाला मदत करीत जा महिला मंडळ तुमच्या घरी कोणताही कार्यक्रम असला तर श्रीमंताच्या बायकांना कधी जेवायला बोलवायचं नाही ती रोगॅट बोली ती कशाला मारायची ती दरिद्रीच आहे तिला बोलू नाही काय करत भात खात नाही तू येऊ नको आली ती झक मारायच होती काय त्याच्यापेक्षा गरीबाच्या बाईला जीव घाला आणि बांधूनही द्या तिच्या मुलांच्या गालावरचा हसू तुम्हाला पांडुरंग भेटेल गरीबाला अंगातली ताकद जपून वापरा एकाच माणसानं 16 वर्ष अंगातली ताकद वापरली तर 16व्या वर्षी छत्रपती ठरले आणि एका मुलानं अंगातली ताकद वापरली तर 22व्या वर्षी जगाची आई ठरले
आणि एकाने ताकद वापरली तर 42व्या वर्षी जगात गुरु ठरला आणि 39व्या वर्षी स्वामी विवेकानंद ठरले. अरे तुमच्या पोराला शेजारच्यानं बोललेलं सण होत नाही काय? आज भिकारणीचं पोरगं रडायला लागलं तर आपण जवळ घेतोय, भांडे घासणारीचं पोरगं आपण जवळ घेतोय. आज आईला 4 मुलं झाली महाराज, आईला 4 मुलं झाली महाराज. जगातल्या एकाही माणसानं त्या मुलाचा गाल ओढला नाही का मुका घेतला नाही. आज आपल्या घरात भांडे घासणीचं पोरगं रडलं तर आपण जवळ घेत नाही, गाल ओढत नाही त्याचं. पण महाराज 4 मुलं आईला झाली पण ह्या जगातल्या एकाही माणसानं त्याचा गाल ओढला नाही का मुका घेतला नाही महाराज. अरे गाल ओढायचं सोडा, चांगलं बोलणं सुद्धा माहीत, चांगलं बोलायचं सोडा, भाकर सुद्धा दिली नाही. त्यातला एक मुलगा सदाशिवाचा अवतार ठरला, एक मुलगा विष्णूचा अवतार ठरला, एक मुलगा ब्रह्मदेवाचा अवतार ठरला, तर एक मुलगा आदिशक्ती मुक्ताबाई ठरली मुलगी. भान ठेवून जगा, अंगातली ताकद जपून वापरा, यडपाटपणा करू नका, जरा पेमेंटच्या मापात व्यसन करा. त्यांचं जळालं तर घालतील काय? सगळ्या सप्त्याच्या पंक्ती वाचा, गरीबाच्याच आहेत, श्रीमंत नाही. श्रीमंत नालायकच, घालणारच नाही. जळालं त्याचं. तुम्ही आजही गरीबाच्या घरात जा, 15 माणसांचा स्वयंपाक 15 मिनिटात, पिठलं भाकर पण दणकून. हो, हे श्रीमंत हलकट माणसं मोजित, दरिद्री अवलाद नाही. 5 सांगितले, 6वा वाढला, संपल्या चपात्या. अरे गरीबाच्या बाईला चहा ठेवायला हवा, ग्लास भर, तांब्याभर पाणी, तांब्याभर पाणी डायरेक्ट होती ती पातेल्यात. हे दरिद्री तसं नाही. अगं पाजी तीच का आला, ही अडपाट नाही. शेतकऱ्याच्या घरात अजून आरुळी देऊन चहा येतो, आणणारे चहा वजन आहे. हे श्रीमंत हलकट खिडकीजवळ जाते, आय अरे सांग ना 2-4 काय मुळव्या दुखात का सांग 2-4 आय. आणि मग ते मॉडी येतं चहा घेऊन, केस बिस मोकळे सोडेल, गाऊन बिवून घालेल, बा 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 बा. आपल्याला वाटतं जोडून आमुष आली काय आज. हो, शेतकऱ्याच्या घरात चहा प्यायचा म्हणजे कपातून बशीत, या हलकटांच्या घरात कपाट डोकायला लागत. हो, अजून 1 वर्षानं या श्रीमंतांच्या घरात एकच कप येणार सगळ्या पाहुण्यांना. फक्त पाहुण्या पुढं कप न्यायचा आणि पाहुण्यानं जिबीचा शेंडा बुडवायचा त्याच्यात. याडपाठावं लागलं. एक सप्त्यात खरं कौतुक करावं ते पंगत घालणारांचं, एक दुसरं करावं पंगतीला येणारच. मग पंगत घालायला माणसं नको जेवायला, जेवायला येणाऱ्यांचं कौतुक करावं 2 आणि 3 आणि तिघांपेक्षा सगळ्यात महत्वाची गोष्ट पंक्तीला वाढणाऱ्यांचं कौतुक करावं. आणि हे सप्त्या कमी, हे सप्ते ते होत्या ना महाराज, हे सप्ते तरुण मंडळामुळेच होत्यात. 3000 लोकांना वाढायचं काम पोरं करतात, गायक वादक कोणी ते सगळ्या मंडळ. पण काय झालं, प्रत्येक क्षेत्रात ही जुनी मंडळी नव्यांना जमवून देत नाही. लई नांगाट पोरानं टाळ घेतला का म्हातारडं उठलंच गाप. हे बरं म्हणलं बोंबलू नको, हा टाळ तू बाई वाड्यावया काय करता. नवीन मंडळीला नवीन मंडळीला चान्स देत जा. द्यायलाच सप्त्याची मीटिंग बसली, तरुण पोरांना बोलवलं पाहिजे. काय करायचं ते तुम्ही करा, पण त्यांच्या कानावर असावा. दिवस कुणाचेही फिरतात. आत्तापर्यंत रामाला वनवास होता,
कृष्णाला वनवास होता, तुकोबाला वनवास होता, ज्ञानोबाला वनवास होता, कंपनीवाल्यांना वनवास होता, शेतकऱ्याला वनवास होता, पखवाद्याला वनवास होता, गाणाऱ्याला वनवास होता, महाराजाला वनवास होता. आत्तापर्यंत ह्या महाराष्ट्रात फक्त आमदारांनाच वनवास नव्हता. तो सुद्धा आला 1.5 महिना झाला, घरीच नाही, जसे गेले. जसा गुलाल उधळून गेलाय तसा. अरे कपडे आणले नाही तसा बस पण जाऊ नको. हजरी दिल्याशिवाय त्यांना सांभाळाय येडपाट नाही. चांगले गोल गुलाबजांबू होते. कोणच्या बापाचं काय गेलं, गुलाबजांबूच लांबकोळा केला. काय गेलं तर तुझ्या बापाचं. गुतला म्हाताऱ्याच्या नागपुडीत. काय येडे. चांगली बुंदीन गुलाबजांबू सेपरेट होते. मारली झक, केले एकत्र. राजा राणी. राजा एवढा, राणी एवढी. राजाला कळलं सुद्धा नाही राणी चिटाकली का मुका घेऊन गेली का काय झालं. कशातही पैसे घाला बावळाटासारखे. आता एक लग्नात फाशील पद्धत आली. फाशील मंगलाष्टकाच्या टायमाला नवरा नवरी मधून येणार. गेट केले आता. त्या लाइटिंग बिटिंग. तो नवरदेव भाड्या. भाड्याच्या गाडीत आला. 35 रुपयाचा चष्मा घेतो लिंबा खालचा. तो आत्ता 99ला झालाय, तर 35च होता पहिला. आणि त्याच्या मागं ते क्वार्टरसाठी लटकेल 2-4. आणि त्या नवरी मागं 2-4 मेकअप केलेल्या याडपाट पुरी. इतकी मेकअप. लग्न नवरीचं कलवरी ब्युटी पार्लरला जाते. ब्युटी पार्लरला गेल्यावर 4 गोष्टी करावं लागतं पुरीनो. पहिले फिशिंग करावं लागतं, नंतर मिक्सिंग करावं लागतं, नंतर सिरेमिक्स करावं लागतं, नंतर हेअर सेटिंग करावं लागतं. असं आहे ते. फेसिंग म्हणजे खड्डे भरणे आणि डांबर वतणे. मिक्सिंग म्हणजे याला सॉफ्ट करणे. आणि सिरेमिक्स म्हणजे इथल्या फटीत चमकी भरणे. भुवईला कलर देणे. आणि हेअर सेटिंगमध्ये असं असतं पुरीनो. हेअर सेटिंगमध्ये पूर्ण केस मोकळे करायचे, त्याला कलर द्यायचा केसांना. मग इथे एक फुगा करायचा असा, इकडं थोडा खड्डा करायचा, इकडं थोडा खड्डा करायचा. म्हणजे इकडं लसणाचा वाफा, इकडं कांद्याचा वाफा, मधी डोंगळा. याला म्हणायचं पॉप. आणि दुसरा एक भांगा असा आहे, ही जी बाजू इथले केस हे फक्त जागेवर पिळायची, मागं नाही न्यायची. फुगा करायचा इथं. आणि मी सगळ्या क्षेत्रातला तज्ज्ञ माणूस आहे मला. आणि ती एक बट अशी ओठावर आली पाहिजे बोलताना, त्याला म्हणायचं देव याने. आणि तिसरा भांगाला आता नवीन, एकच बाजू बांधायची, ही मोकळी ठेवायची. अहो कलवरी ना असं केलं, नवरदेव घोड्यावरून पडलं. पाहता का तुडवलं ते नवरदेव घोड्यानं. काय करणार. सावध व्हा. कुठं आलतो आपण. गेलो बॉम्बाला सगळं. गायक वाद कोणी त्या सगळ्या लोकांना धन्यवाद. आणि जगातली सगळी माणसं दुःख भोगतात याला कारण आहे. हरिपाठ असं सांगतोय, नामासी विन्मुख तो नर पापिया. आणि ह्या जगातल्या सगळ्या लोकांना दुःख येण्याचं कारण
आणि काही गोष्टी अध्यात्माला कळल्या नाही, त्या संतांना कळल्या. अध्यात्म आणि संतांना कळल्या, विज्ञानाला कळल्या नाही. विज्ञानाला काही गोष्टी पुढं डोकं टेकावं लागत आहे. तुम्ही जर लई विद्वानाला मानणारे असेल तर मी तुम्हाला 4 वाक्य सांगतो, तुम्ही आपल्या प्रश्नाचं उत्तर द्या. मी सुद्धा देव मानणार नाही. रक्ताच्या 2 पेशी, तांबड्या पेशी, पांढऱ्या पेशी. रक्ताला 4 गट आहेत, ए आणि बी, ए बी ओ. मग आत्तापर्यंत रक्त बनवायचा कारखाना कोणी का काढला नाही? उत्तर, अन्नाचं रक्त जो बनवतो तो दिसत नाही पण आहे, त्याचं नाव देव आहे. हा म्हणा नाही म्हणा? हा म्हणा नाही तर नाही म्हणा? हाय, हा आहे. एखादं म्हणाल हेही पटलं नाही तर मी तुम्हाला बसणाऱ्या लोकांना प्रश्न विचारतो. झाड लावलं, खाली गेलं ते मूळ, वर आलं ते खोड, खोडाला आल्या फांद्या, फांद्याला आली फुलं, फुलाला आले 4 भाग, निदलपुंज, दलपुंज, पुमंग, जायंग. इन इंग्लिश इट इज कॉल्ड कॅलिक्स, करोला, अँड्रोशियम अँड गायनशियम. देर आर 4 पार्ट ऑफ फ्लावर्स. मग मी बसणाऱ्या कोणत्याही एज्युकेटेड माणसाला विचारतो, मुळात घातलेलं पाणी झाडाच्या शेंड्यात गेलंच कसं? जाय किती दिवस शाळेत पळ. शाळा का दररोज कळणार नाही तर तुला काय वांग कळते? हो, ते मुळात पाणी ज्या इंजिनियरनं नेलं त्या इंजिनियरचं नाव देव आहे. एखादा म्हणला हे उदाहरण पटलं नाही. मृत्यू समयाला माणूस मरताना त्याच्या जवळ एक माणूस बसलेला आहे, पण मरणाऱ्या माणसाचं काय गेलं हे त्याला दिसत नाही, आणि ज्याचं गेलं त्याला सांगता येत नाही, पण काहीतरी जात आहे, त्याचं नाव चैतन्य आहे. त्या चैतन्याचं नाव देव आहे. एखादा म्हणला हे 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 पटलं नाही. दुसरं उदाहरण मी देवच म्हणायला येईल तुम्हाला एका मिनिटात. 14 उदाहरण. उद्या बाळ जन्माला येणार, आदल्या दिवशी ताईच्या असताना दूध तयार आहे. एमडी डॉक्टर आहे का? मग एखादा मूर्ख म्हणेल घडू शकतो, नैसर्गिक आहे. नैसर्गिक आहे तर पोराच्या बापाला का नाही? त्याचा निमावाट आहे ना. मग एक टाइम पोरग त्याच्या आईला प्यायला पाहिजे, एक टाइम त्याच्या बापाला प्यायला पाहिजे, पण का पिणार नाही? 9वा अध्याय. म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, पर्वताबैसका ना सांडावी, समुद्र रेखा न ओलांडावी. पंक्तीदार बचत गटाच्या बाया, महिला आघाडीच्या बाया, कॉलेजच्या पुरी बिरी, दारुडे बिरुडे, बिवडे बिवडे, जुगारे बिगारे. उद्या कोणी म्हणाय नको आपलं नाव नाही घेत. मी कीर्तनाला जाऊन मा नाव नाही घेत. दारुडे बिरुडे, बेवडे बिवडे, मटका लावणारे, आकडा खेळणारे, बापाला उचलून आपडणारे, बापाला धोका देणाऱ्या पुरी, प्रियकराबरोबर पळून जाणाऱ्या पुरी, गायकवादकुरीचे सगळ्या मंडळीला धन्यवाद. आणि सप्त्यामध्ये सगळ्यात जास्त कौतुक करावं ते एक पंगत घालणाऱ्यांचं. का गरीबच माणसं फक्त अन्नदान घालतात, श्रीमंत अवलादी पंक्ती घालीत नाही. श्रीमंत नाही अन्न नाही तसा बस पण जाऊ नको. हजरी दिल्याशिवाय त्यांना सांभाळाय पोलीस. खालचे येडपट पेटो फटाका, पेटो पेटो. अरे आपलं नाही त्यांचं, हिजव हिजव हिजव. 8 दिवस येडे खाली फटाके वाजित होती. पेटो पेटो. अरे उद्या सुनावणी, हिजव हिजव. अरे तो म्हणला पेटव परत. अरे आपला नाही, तिघांचा झाला, आपला नाही काही. हिजव हिजव हिजव. खिशातच फटाके घेऊन येत होते ते, काही येडी. बरं नाही चड्डीत पेटला त्याच्या. मी महाराज, पण कोण दिवस येईल कैसा? बस देवाचा बाप कर्मठातून सुटला नाही तर आपण कोण आहे? हा, जरा 3 गोष्टी जपून वापरा महिला मंडळ घरात. 1
पाणी जपून वापरा. नळ बंद ठेवत जा भांडे घासताना. दुसऱ्याच्या वाट्यावर पाणी गेले, तू काय रायफल घेऊन उभी होती काय घरात? पाणी जपून वापरा. 2 वीज जपून वापरा. महाराज एक दिवस या देशावर आता उगाच देवाची कृपा झाली, निसर्ग चांगला पडला म्हणून विजेचा प्रश्न मिटला, नाही तर विजेचं संकट कधीही येऊ शकतं. काय माहिती, कारण सगळे क्षेत्र आता कशावर आले? पाण्यावर. आणि पाण्याशिवाय वीज नाही. म्हणून पाणी जपून वापरा. 1 वीज जपून वापरा. आणि 3 घरात वाणी जपून वापरा. जरा वयामानाचा विचार करून वाणी वापरीत जा. जरा सासू सासरा यांच्याबद्दल बोलताना जरा भान ठेवीत जा. आता एक सरळ सांगू का तुम्हाला, सासऱ्याला आणि सासूला बोलायचा तुम्हाला काही अधिकारच नाही मुळात. तुमचा खिलारीन तुम्ही पाहिजे. हे तुमच्या नवऱ्याचा विषय, तुमच्या सासऱ्याचा विषय नाही. आणि वयामानाचं भान ठेवून बोलत जा. विनोद समजू नका. शहाणी माणसं मरण पत्करतात, अपमान पत्करत नाही. आणि संकट कोणावर येतील याचं काय सांगितलं महिला मला? अरे आज तुमच्या नवऱ्याला थोडासा पगार बिगार झालाय, तुम्ही जरा स्टँडर्ड राहायला लागल्या, उभ्यानं चपात्या करायला लागल्या, चपला घालून चपात्या करायला लागल्या, उभ्यानं जेवायला लागल्या, म्हणजे तुम्ही स्वतःला विद्वान समजता. पण कोणत्या तरी आईनं त्याला 9 महिने कुशीत ठेवून 3 वर्ष दूध पाजले, 20 वर्ष सांभाळलंय, असा कुणाचा तरी त्याग आहे ना. आणि आयांवर भाषणं बिष्ण करीत नका जाऊ. 80% कीर्तनकारांनी आईबापाचं भांडवल केलंय. रोज उठून तीच आई तोच बाप. फेटा बांधला का आई उठली. भाषणं करणं काय बापावर. एक वाक्य सांगा, ज्याच्या आईच्या गालावर हसू आहे, ज्याच्या बापाच्या त्याच्यावर समाधान आहे, ज्याच्या हृदयात हिंदू धर्माबद्दल प्रेम आहे, त्याला देव कधीच कमी देत नाही. देव सोडल्यानं देव भेटत नाही. का आला झक मारी जो काशीला जातो का आला? काशीचा नियम माहिती आहे का माळकऱ्यांना? काशीला जाणारे लोक नीट आहे का? काशीचा नियम असा आहे, काशीला गेल्यावर जिवंत परत गावात यायचं नसतं, असा नियम आहे. बावळट नाही. हे काशीला जातं झक माराय गावात येतं. काय मी दाव्याचं खात नाही, कान पाड फोडीन. काशीचा दाव तुला जायलाच कोणी सांगितलं होतं काशीला? मारदी भाषा नाही. मी पुरावे तुम्हाला पाठपर्यंत. काय आहे काशीला? आपल्याला नाही हौस नाही. हिला फक्त ट्रिप काढणारा बाबा भेटला पाहिजे. बी लागलीच त्याला. चाललं सगळं गचपान काशीला. 3000 पगार आहे याडपाटर तुला, आणि तू 42ची 90 आणतोय. जरा लाज वाटू दे. कुठेही ताकद वाया घालू नका. एक दिवस कोणत्याही गोष्टीला हिशोब आहे, हे ध्यानात ठेवा. कुणीकडेही ताकद वाया घालू नका. अंगातली ताकद जपून वापरा. खिशातला पैसा जपून वापरा. कुठेही बोगस घालू नका. आपण घाटकोपरला पोट भराय आलोय, मजा हाणाय नाही. आपण खेड्यातून आलोय. 3 रंगाच्या लुगड्या नेसलेल्या आईचा आपल्याला आशीर्वाद आहे, आणि फाटलेल्या धोत्राच्या बापाची कृपा आहे, म्हणून आपण इथं सुरक्षित आहे. आणि आपण कुठेही पैसे घालायचे. हां, पूर्वी फक्त पुरुष फेटा बांधायची, आता यांनी फेटे सुरू केली. तुम्ही बांधा फेटे, आम्ही घेतो 9 वार. आता काय करता? येड्याचा बाजार. पुरी निघाला पॅन्ट शर्ट, आम्ही घेतो गाऊन. घेतो वाढण्या आवळी तो मुंडके आम्ही. आता येड्याचा बाजार. हो, पैसा जपून वापरा. लक्ष्मी कशातही घालू नका. आणि 90% लोकांना लक्ष्मी सांभाळता येत नाही. काय मत आहे तुमचं?
आता त्रिपूर्ती समाप्ती आहे तुमची, पंचतपोपूर्ती म्हणजे किती वर्षी झाली सप्त्याला? 60 वर्षाच्या पहिल्या दिवसाच्या कीर्तनात सगळ्या ह्या मंडळातल्या लोकांनी, स्टेजवर कीर्तनाला बसलेल्या लोकांनी आज फायनल करून टाकायचं. दत्त जयंतीच्या 60व्या वर्षाच्या सप्त्यातल्या पहिल्या दिवसाच्या कीर्तनापासून लग्नांमधले सत्काराचे फेटे बंद करा, 2 गरिबाच्या मुलींच्या 10वीची फी भरा. यावर तुमचं मत काय? बरोबर. आणि बांधायचेच असतील फेटे तर अख्ख्या वराडाला बांधा, कोणची लाल करीत बसू नका. कीर्तनात बसलेल्या कोणत्या माणसानं बँडवाल्याला फेटा बांधा, त्याला म्हणा बोटवर कर बरं, मी सत्कार करतो तुझा. कशाला मूर्खासारखे पैसे घालता कोणीकडे बी? आता सगळ्या लोकांका मोबाईल आहे का नाही? आहे का नाही? मग आता पत्रिका छापायची काय गरज आहे? 1 मिनिटात तुम्ही महाराष्ट्राला कळलं ना तुझ्या घरी काल तमाशा आहे. हा विनोद नाही, हा विनोद आहे का? हा, ते पैसे वाचवा, सत्काराचे पैसे बंद कराय का? गरिबाच्या मुलीच्या 10वीची फी भरा, भांडे घासणाऱ्या बाईच्या दवाखान्याचं बिल भरा. त्यांनी दिलेला आशीर्वाद देव भेटेल. कशातही पैसे घालायचे बावळाटासारखं? चांगले बसून लोक जेवत होते, केलं उभ्यानं सुरू. याडपाट क्वालिटीचं नाही. आणि ते वरड नाला एक ताटली हातात घेतं, भात कान फडलेलं. एकाला भातच सापडा ना, तो ताटलीच घेऊन घरी गेला. अरे तुम्ही लय श्रीमंत आहे तर तोंडानं का खाता? जागा बदलो ना. लय पैसा आहे तुझ्याकडं, मग आमच्या देवाने तयार केलेल्या तोंडानेच का खातो? तू बनव ना. ए भंगरी बनव.